नांदणीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे। आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता। तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता। नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ 600 वर्षापासून अशा प्रकारची परंपरा ही आपण सगळेजण बघत होतो आणि ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जात होती। प्राणी मित्र संघटना आहे, या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खरं तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात। आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात। ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता। मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही, पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं। पुढच्या इतिहासाची कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही, काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही आणि मला दुर्दैवानं सांगावंसं लागेल की हा हत्ती बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता, तो इकडून जायला तयार नव्हता। त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला, पण ही बातमी सुद्धा कुठं बाहेर त्या मंडळींनी येऊ दिली नाही। लगेच 3 वर्षांनी त्या बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कुणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय, मला फार वाईट वाटते। आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आलाय। लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते। मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे। नागपंचमीचा सण सुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता। लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा ह्या प्रथा परंपरा लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे, अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे।